आम्ही उठणार नाही सर, जी आर द्या तर आम्ही उठू, नाहीतर शेवटचा जीव गेला तरी बेहतर उठणार नाही. थँक्यू. तुम्ही आज अन्नत्याग उपोषण करतात, तुमच्या आज नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत? काय झालंय, सामाजिक न्याय विभागानं जी सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह आहेत राज्यभरातली, त्यासाठी समांतर आरक्षण लागू केले. समांतर म्हणजे कसं, कॅटेगरीमधून दिव्यांगांना 5% आरक्षण, म्हणजे ओबीसीमधून 5%, एससी मधून 5%. याच्यामध्ये काय झालंय, दिव्यांग जो घटक आहे तो पूर्णपणे समाजाच्या या प्रवाहाच्या बाहेर फेकला गेलेला आहे. फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला स्वतंत्र दिव्यांग 5% आरक्षण पाहिजे. त्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पुणे स्टेशनला बसलेलो आहे आयुक्तालयाच्या बाहेर, आणि ही मागणी घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाहीये. गौरवदादाने स्वतः अन्नत्याग उपोषण केले. आम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलेलो आहे. त्याला आता चक्कर सुद्धा यायला लागलेली, मात्र या प्रशासनाला अजून जागा नाही. आयुक्तांनी तुमची दखल नाही घेतला, तुमची पुढची काय भूमिका आहे? आम्ही आता आजचा दिवस वाट बघू. आयुक्त जर आमची दखल घेत नसतील, सरकार जर आमची दखल घेत नसेल, तर पुन्हा आयुक्तालयाला टाळं लावायला सुद्धा कमी करणार नाही. आम्ही मंत्रालयामध्ये सुद्धा घुसायला कमी करणार नाही. तुमच्या काय मागण्या आहेत, कुठल्या मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी हीच आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये जे समांतर आरक्षण लागू झाले ते समांतर आरक्षण रद्द करून स्वतंत्र दिव्यांगांचं 5% आरक्षण लागू केलं पाहिजे, जे अगदी कायद्यात बसणार आहे. केंद्र शासनाचा अपंग हक्क अधिनियम कायदा आहे 2016चा, त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की दिव्यांगांना स्वतंत्र 5% आरक्षण दिलं पाहिजे. अहो, दिव्यांग आहे नाव, त्याला वेद नाही, त्याला कसली जात आणि धर्माचं लेबल जोडतात. त्याला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, जे कायद्यात बसणार आहे. ते कायद्याचं बसणारं आम्हाला स्वतंत्र 5% जे दिव्यांगांचं आरक्षण आहे ते दिलं पाहिजे. कारण आमचे दिव्यांग बांधव समाजाच्या या मूळ प्रवाहातून बाहेर फेकले जातात. पुण्यामध्ये शिक्षणासाठी पोरं येतात आणि हॉस्टेल मिळत नाही, पुढे रस्त्यावर राहतात. मुलींच्या अक्षरशः अशा केस स्टडी आहेत की घरच्या बोलावून घेतात, लग्न लावून देतात, शिकू देत नाहीत, का आता हॉस्टेल नाही. इतकी प्रचंड दयनीय अवस्था आहे. म्हणून आम्ही सकाळपासून या दिवसभर इथं रस्त्यावरती बसलोय आज.